मुलांना देशाचं भवितव्य मानलं जातं, पण पालघर जिल्ह्यामधले हेच भविष्य सध्या अंधारामध्ये शिक्षण घेत आहे। या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल 501 शाळेमध्ये वीजच नाहीये। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय। पालघरच्या जिल्हा परिषद शाळेत ही मुलं मोठ्या उमेदीनं धडे गिरवत आहेत। ग्रामीण भागातल्या या मुलांना जिल्हा परिषदेची शाळा हा एकमेव आधार आहे, पण शिक्षणाच्या पहिल्याच पायरीवर ही मुलं नाउमेद होतील अशी जिल्ह्यामधली परिस्थिती आहे। पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या 2204 शाळा आहेत। त्यातल्या 230 शाळांचा वीज बिल न भरल्यानं वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय, तर 271 शाळांमध्ये आजपर्यंत एकदाही वीज जोडली गेली नाहीये। आता आपण एक जिल्हा परिषद शाळेत वाली विखडची ही जिल्हा परिषद शाळा आहे। वर्षभरापूर्वी या ठिकाणी पासून इथे वीज नाही आहे। नेमकं काय कारण आहे ते पण जाणून घेऊया। पण असं बोललं जातं या शाळेचा जो मीटर होता इथे मागे पण बघू शकता या ठिकाणी ही जी फळी या ठिकाणी मीटर लावण्यात आलेला तो मीटर चोरीला गेलेला आहे। त्यामुळे इथे वर्षभरापासून वीज नाही आहे। आपण नेमकं कसे मुलं वीज नसतानाही अभ्यास करतात आपण बघू शकतात। या ठिकाणी हा वर्ग सुरू आहे, बघू शकतात की फॅन आहे, पण वीज नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना या उन्हाळ्यातही पण बोलू शकतात त्यांना अभ्यास करावा लागत आहे, उन्हाळ्यात त्यांना अभ्यास करावा लागत आहे। खिडकी प्रकाश नसल्यामुळे ट्यूबलाईट नसल्यामुळे या कमी प्रकाशातही त्यांना अभ्यास करावा लागत आहे। इथे काही मुलंही बाहेर असे बसवण्यात आलेले, ओट्यावरती बसवण्यात आले, वीज नसल्यामुळे त्यांना अशा बाहेर बसवण्यात आलेले आणि त्या ठिकाणी ते अभ्यास करतात। जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळणारी वीज व्यावसायिक दराने मिळते, त्यामुळे ती महाग आहे। तसंच पुरेसा निधीही नसल्यानं वीज जोडणी करू शकत नसल्याचा दावा शिक्षण अधिकाऱ्यांनी केला आहे। व्यावसायिक दरानं जे लाईट बिल येतं आणि त्यामुळे म्हणजे शाळा ते भरू शकत नाही, त्यासाठी अनुदान नाही आपल्याकडे। सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोट्यवधींची तरतूद शिक्षणासाठी केली जाते। हा सारा पैसा नेमका जातो ते कुठे असा प्रश्न पालघरमधील ही परिस्थिती पाहून निर्माण झालाय। प्रतीक ठाकूर, मराठी न्यूज, पालघर। शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी